रामकृष्ण हरी पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत आणि वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सर्वच जण इच्छुक असतात। आपण जनसेवा प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षांपासून नेहमीच तत्पर असतं आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्रजी खैरे हे नेहमीच पुढाकार घेत असतात आणि या वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करण्यात। आषाढी वारीनिमित्त दरवर्षीप्रमाणे घोरपडी गावामध्ये वारकऱ्यांच्या दिंडी क्रमांक 218चं घोरपडीकरांच्या वतीनं जनसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं वारकरी बांधवांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम वारकऱ्यांसाठी राबवण्यात आले। वारकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 1 लाखांचा अपघाती विमा, आर्थिक नियोजन मार्गदर्शन शिबिर तसेच कीर्तन व भजन अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर स्नेहल कडू पाटील व त्यांच्या टीमच्या माध्यमातून राबवण्यात आलं, तर आर्थिक नियोजन शिबिर निजल मुजुमदार व अथर्व अवलकर यांच्या टीमने आयोजित केलं। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुरेखाताई कवडे, नगरसेविका हिमलताई कांबळे, उद्योजक प्रवीण कुमार, सामाजिक कार्यकर्ते रोहित चोरटे, निवास लादे, सकाळचे पत्रकार प्रयागा होगे, उद्योजक शांताराम कवडे, सतीश शेट्टी, कैलास दळवी, आबा कवडे, पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील, तेजस कवडे तसेच विशाल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्ष रवींद्र खैरे आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल मदने यांनी केले। जनसेवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा म्हणजेच रवींद्रजी खैरे हे आता आपल्या सोबत आहेत। त्यांच्याच माध्यमातून ही वारकऱ्यांची सर्व सेवा केली जाते। आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। काय सांगाल, गेली कित्येक वर्षांपासून जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण ही सर्व वारकऱ्यांची सेवा करताय, सर्व वारकरी बांधव आहेत। हे दिंडी आपल्याकडे मागील 14 वर्षापासून आपण ह्या दिंडीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते आणि दिवसांदिवस ही गर्दी वाढतच चालली आहे आणि मागच्या वर्षापासून त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त असं करत करत ही दिंडी आता 500-600 लोक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि ही 2026 ची दिंडी म्हणजे जे आळंदीला पूर आला त्याच्यामुळे पूर्ण पूल पाण्याखाली गेले, त्यामुळं जे 2 दिवसाची दिंडी मुक्कामी असायची ते 2 दिवस आधीच या ठिकाणी आले आणि आम्हाला जास्त सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। त्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम ह्या वारकरी बांधवांसाठी या ठिकाणी राबवले आहेत। इथं त्यांचं राहण्याची व्यवस्था बरोबरच त्यांचं जे जेवणाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, ह्याच बरोबर त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर आपण राबवत आहे। त्यांच्यासाठी आपण 1 लाखाचा अपघाती विमा आपण प्रत्येक वारकऱ्यांना देत आहोत। तसंच त्यांचं आर्थिक साक्षर व्हावं म्हणून आर्थिक साक्षरता नियोजन शिबिर हे एक प्रकारे करतो आणि दरवर्षीप्रमाणे जे मान्यवर कीर्तनकार आहे त्या कीर्तनकाराचाही कार्यक्रम आपण जनसेवा प्रतिष्ठानच्या मार्फत राबवत आहोत। खरं तर जनसेवा प्रतिष्ठान हे मागील 25 वर्षापासून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्याप्रमाणे काम करत आहे। मी लहानपणापासून माझं बालपण हा स्लम एरियामध्ये गेलं आणि आम्ही काही एज्युकेटेड मुलं त्या ठिकाणी राहत होतो, पण आम्हाला वाटत होतं की आपण आपल्या ह्या लोकांसाठी, गरजूवंतांसाठी काहीतरी करता यावं। त्यापासून आरोग्य शिबिर घोरपडी गावामध्ये सर्वात प्रथम आरोग्य शिबिर जर सुरू केले असेल हे जनप्रतिष्ठानच्या वतीने आपण सुरू केले। तसंच जे कागदपत्राचं जे असेल, आधार कार्ड असो किंवा कोणतेही कागदपत्र असो, हे आपण जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम केलं। कोणतीही आपत्ती असून दे महाराष्ट्रामध्ये, तर त्या ठिकाणी त्या आपत्तीमध्ये गरजू लोकांना मदत पोहोचवण्याचं काम अनेक वर्ष जनसेवा प्रतिष्ठान करते। तसेच वर्षभरामध्ये जे गरजू विद्यार्थी अशा 500 विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्याचं काम हे जनसेवा प्रतिष्ठान तर्फे केलं जातं। आमचा हे प्रयत्न असा असतो जास्तीत जास्त गरजूपर्यंत आपण जायला पाहिजे। एक कार्यकर्ता एका शासकीय किंवा राजकीय लोक तर करतच असतात, पण आपलं पण एक कर्तव्य म्हणून, एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून करतो आहे जेवढं आपल्याला करता येईल शक्य आहे ते आपण करत असतो। कोरोना काळातही खूप मोठ्या प्रमाणात जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। त्यांनी कोरोना लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी मदत केली, अंत्यविधी केला। तसंच 500 कुटुंबांना 2-3 महिने पुरेल असं राशन त्या ठिकाणी दिलं आणि प्लाझ्मा ग्रुपची स्थापना करून 800 लोकांना प्लाझ्मा देण्याचं काम हे जनसेवा प्रतिष्ठान करत आलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वांचा हातभार, मित्रपरिवार याच्यामध्ये सहभागी असतो आणि त्या निमित्ताने आम्ही जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। आज घोरपडी गावामध्ये अनेक दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत
आणि अनेक वेगवेगळ्या भागामध्ये त्यांची सोय आम्ही नगरसेवक या नात्यानं त्यांची त्यामध्ये टॉयलेटची सोय असेल, पाण्याची सोय असेल, अशी स्वच्छतेची सोय असेल, असं आम्ही त्या ठिकाणी छोटी का होईना आमच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ही दिंडी आज 14 वर्ष झालं. म्हणजे पहिल्यांदा पण मीच त्यावेळेस त्या श्रावस्तीनगर मध्ये आमचा छोटासा हॉल होता, त्या ठिकाणी एक 200 ते 250 लोक या दिंडीचे होते. परंतु आता आपण पाहतोय फार प्रमाणात लोकांची संख्या वाढलेली आणि दिंडीची जे काही वारकरी संप्रदायामध्ये जे आपण छोट्या लहान मुलांपासून पाहतोय, लेडीज असतील, जेंट्स असतील, सर्वच या दिंडीमध्ये अतिशय चांगल्या गुणीगोविंदाने एकजुटीने माऊली माऊली करत सर्वच कामं करत असतात. आणि खरंच रवींद्र खैरे याचंही याला खूप मोठं योगदान म्हणावं लागेल की एक छोटासा कार्यकर्ता, परंतु एक माऊलींनी आपल्या सर्वांना संदेश दिलाय की ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संदेश दिलाय की जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जे कार्य केले, तसंच कोणी ना कोणी थोडस का होईना आपल्या समाजासाठी काही ना तरी चांगलं काम करावं या उद्दिष्टाने या प्रतिष्ठानने रवींद्र खैरेंनी एक कार्य चालूच ठेवलेलं आहे. आणि अतिशय चांगलं या ठिकाणी या दिंडीची वारकऱ्यांची सेवा ते करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना खरं तर माऊलींची साथ असते. आम्ही या ठिकाणी म्हणू इच्छिते की जे काही करून घेतायत ते माऊलीच करून घेतायत. आज उद्या शिबिर असेल, त्या वारकऱ्यांचा विमा असेल, ही छोटी छोटी कामं त्यांनी या दिंडीच्या माध्यमातून आणि समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी वारकऱ्यांना त्या ठिकाणी सेवा मिळावी म्हणून केलेली आहेत. खरंच मी त्यांचं मनापासून कौतुक करते. अतिशय सुंदर काम. अशीच कामं जर सर्वांनी जर मनापासून जर थोडी का होईना केली तर खरंच मला वाटतं की ह्यामध्ये अनेक बदल होईल. आपण सबसे पहले मैं जनसेवा प्रतिष्ठान को हार्दिक शुभेच्छा देना चाहता हूं, जिन्होंने इतने बड़े पैमाने पर ये सारा अरेंजमेंट किया। और कई सालों से मैं रविंद्र जी को जानता हूं और हर साल जिस तरीके से इस चीज़ को अरेंजमेंट करते हैं बहुत तारीफ के काबिल है। और ये जो माहौल यहाँ पे जो आप देख रहे हैं, ये पूरा भक्तिमय माहौल जो बनाया गया है, जो हमारे वारकरी समाज के लोग आए हैं, जिस तरीके से उन्होंने अभी भक्ति गायन किया, आरती की, बहुत ही मतलब मंगलमय माहौल बनाया। और मैं रविंद्र जी को हार्दिक शुभेच्छा देना चाहता हूँ कि हर साल जिस अपने मनोकामना से, मनोभाव से ये जो सेवा कर रहे हैं तो बहुत अद्भुत है। मैं पुणे में इतने साल से रह रहा हूँ, बट इतने नजदीक से इस यात्रा को देखने का मौका जिस बार मिला, तो मैं आपके माध्यम से रविंद्र जी को धन्यवाद कहना चाहता हूँ कि उन्होंने मुझे आज यहाँ बुलाया। और जो मुझे यहाँ जहाँ अनुभूति हुई वो बहुत अद्भुत है। बहुत अच्छा लगा, मुझे बहुत आनंद मिला आप सभी लोगों से मिलकर बात करके। तो मैं इस सभी समाज की तरफ से, सभी अपने मित्रगण की तरफ से रविंद्र जी को शुभेच्छा देना चाहता हूँ। और मैं चाहता हूँ कि हर साल इस तरीके से करो, हमसे जितना हो पाएगा हम सब उनके साथ हैं। उनको इस जर्नी में, इस यात्रा में उनको और भगवान सक्सेस दे और उनको सेवा करने का मौका प्राप्त हो। और मैं उनको धन्यवाद कहना चाहता हूँ और सभी लोगों का स्वागत करता हूँ। थैंक यू सो मच। जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून या भागामध्ये वारकऱ्यांच्या सेवाच्या निमित्ताने म्हणजे रवींद्र भाऊ खैरे यांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा कार्यक्रम पार पडत आहे। आणि जसं मी यापूर्वी सांगितलं, त्यांचं माझ्या वडिलांशी अत्यंत चांगला परिचय होता। माझे वडील उपमहापौर होते पुण्यनगरीचे। त्यांच्यानंतर सुद्धा हे त्यांनी जी परंपरा चालू ठेवलेली आहे। वास्तविक पाहता त्यांचं दरवर्षी हा कार्यक्रम असतो। मला असं वाटतं की आजचा हा जो कार्यक्रम आपण पार पाडत आहोत वारकऱ्यांबरोबर, तो एकदम चांगल्या रीतीने दरवर्षीच असा सालाबादाप्रमाणे त्यांच्या हाताने जशी सेवा घडती आहे त्याच पद्धतीने यावर्षी घडत असताना दिसत आम्हालाही खूप आनंद होत आहे। जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी वारकऱ्यांची सेवा केली जाते ते सर्व वारकरी बांधव आपल्या सोबत आहेत, महाराज देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय गेल्या 15 वर्षापासून मॅडम खऱ्या अर्थानं आमचे जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्रभाऊ खैरे या संपूर्ण वारकऱ्यांची खऱ्या अर्थानं सेवा करतात। आणि हे या पुण्यनगरीमध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तरी जागेची एक फार मोठी अडचण आहे। आणि या वारकऱ्यांनी ज्यावेळेस हे वारकरी वाऱ्यावर खऱ्या अर्थानं सोडले होते, ज्यावेळी यांची अडचण आली होती, अक्षरशः भयानक पाऊस पडत होता, अशा भयानक वेळेमध्ये या संपूर्ण वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था जर कोणी केली असेल तर ते आमचे रवींद्रभाऊ खैरे यांनी केली। आणि या सर्व वारकऱ्यांची दखल घेण्याकरता त्या ठिकाणी कोण होतं तर ते आमचे सीएम न्यूज आणि आमच्या प्राजक्ता मॅडम बिबवे असतील आणि खऱ्या अर्थानं आमचे निलेश सर असतील, यांनी खऱ्या अर्थानं या गोष्टीची दखल घेतली होती। म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचेही आभार मानणं अत्यंत खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। म्हणून त्यांचे देखील खूप खूप म्हणजे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं मॅडम तर ही देखील एक वारकऱ्यांची सेवाच आहे, बरोबर। त्या वारकऱ्यांच्या भावना समाजापर्यंत पोहोचवणं ही देखील एक सेवा आहे। म्हणून सीएम न्यूज जी आहे
हे चॅनल अत्यंत योग्यरित्या योग्य प्रकारे आणि चांगल्या बातम्या खऱ्या अर्थानं समाजापर्यंत प्रसारित करते. म्हणून या चॅनलचं खऱ्या अर्थानं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू. जनसेवा प्रतिष्ठानबाबत जर बोलायचं झालं मॅडम, तर खऱ्या अर्थाने हे वारकरी यांची सेवा तर करतात. आदरणीय रवींद्र भाऊ खैरे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या बरोबर छत्रपती शिवरायांप्रमाणे अगदी सवंगडी घेऊन, आणि त्यांचं एक वचन आहे, ते काय म्हणतात, मी निमित्त मात्र आहे. खऱ्या अर्थानं रात्रंदिवस खऱ्या अर्थानं रात्रीच्या 1-1, 2-2 वाजेपर्यंत वारकऱ्यांकरता या ठिकाणी ते धडपड करत असतात. गेल्या महिनाभरापासून त्यांचे आम्हाला फोन असतात. आदरणीय आमचे दवणे साहेब असतील, त्यांची देखील या दिंडीकरता वारकऱ्यांकरता फार मोठी धडपड असते. आणि जनसेवा प्रतिष्ठान जे आहे, वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा तर करतात. राहण्याची सोय आहे, फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था असेल, अगदी वारकऱ्यांच्या आरोग्याकरता या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. त्यांना योग्य ते टॅबलेट्स दिल्या जातात, त्यांचं आरोग्य चेकअप केलं जातं. भविष्यामध्ये किंबहुना ही संपूर्ण वारी होईपर्यंत त्यांना कुठली अडचण येऊ नये याकरता योग्य अशी चांगल्या प्रकारे खबरदारी घेतली जाते. म्हणून खऱ्या अर्थानं जनसेवा प्रतिष्ठान किंबहुना आमचे रवींद्रभाऊ खैरे असतील, त्यांचं करावं तेवढं खरं कौतुक खऱ्या अर्थानं कमी आहे. म्हणून एवढंच सांगतो की माऊली ज्ञानोबराय आणि भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद असावा ही नम्र ही काय विनंती. सांगाल? खरं तर रवींद्रभाऊ खैरे असतील किंवा त्यांची टीम असेल, यांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी लाभलं आणि त्यांच्या रूपाने त्यांच्या मित्रपरिवाराला लाभलं. खरं तर व्यावसायिकदृष्ट्या, नोकरीदारीदृष्ट्या जो वर्ग आहे त्यांना प्रत्यक्षात वारीला जाता येत नाही, पण या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करून त्या वारकऱ्यांचं भाग्य आपल्या पदरामध्ये घेण्याचं पुण्य रवींद्रभाऊ खैरे असतील, त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी करते. आणि त्यांच्या या कार्याला सर्व मित्रपरिवार असतील, इथले ग्रामस्थ असतील, काही मान्यवर मंडळी असतील, यांचं आर्थिक सहकार्य लाभताना खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक चैतन्य आहे. जी सेवा हे करतायत ती सेवा आज खऱ्या अर्थानं पांडुरंग चरणी विलीन होती. काय सांगाल महाराज, आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात आणि सर्वजण जर बघितलं, हे वारकरी बांधव एवढ्या सगळ्यांना आपण इथं घेऊन आलात, त्या सगळ्यांचं इथं स्वागत झालेलं आहे. काय सांगाल एकंदरीत? रामकृष्ण हरी. मी दिंडी प्रमुख दीपक शिरफुले, श्री संत संभाजी महाराज दिंडी सोहळा कामारी, दिंडी क्रमांक 218. आज जनसेवा प्रतिष्ठान यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. कारण आमचे मुक्काम हे आज आळंदीमध्ये राहायचे, तर 2 दिवस आमच्या आळंदीतले कटल्यामुळं पहिला आम्हाला 2 दिवस इथे यावं लागलं. पाण्याचाही भरपूर त्रास होता. जनसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख आमचे रवी भाऊ खैरे यांना आम्ही फोन करून लगेच सांगितलं की आमची परिस्थिती अशा ना अशी आहे, पाणी भरपूर चालू आहे आणि आमची व्यवस्था नाही. आमच्यासोबत 500 वारकरी आहेत, आमची व्यवस्था नाही आहे, आम्हाला काहीतरी करून दुसरं तरी ऍडजस्टमेंट कुठंतरी करावं लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात आम्हाला 2 दिवस आधी पुण्यामध्ये यावं लागतंय. मग आम्ही असा फोनवर संवाद साधल्याच्या नंतर रवी भाऊंनी तातडीने व त्यांच्या पूर्ण मित्रपरिवारानं आणि घोरपडी गावातील सर्व जनतेनं आम्हाला सहकार्य, रवी भाऊ यांनी प्रमुख सहकार्य करून हे 500 वारकऱ्यांची व्यवस्था एकदम व्यवस्थितपणे केलेली आहे. पाणी चालू असताना त्यांनी स्वतः इथे येऊन वारकऱ्याचं नियोजन केलेलं आहे. वारकरी पाण्यामुळे घाबरून गेल्यामुळे एकूण एकावर धावल्यासारखे करत असताना स्वतः त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या दिंडीतील नियोजन पण केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात जेवणाची व्यवस्था, जे वारकरी पुढे आलेले होते आळंदीला, त्यांना आम्ही इथं बोलवलं. रवी भाऊ यांच्या भरोश्यावरच आम्ही यांना बोलवलं की जा तुम्ही आणि आपल्या साहेबांना फोन करा आणि ते तुमचं नियोजन जरूर करतील. जनसेवा प्रतिष्ठान आपल्यासाठी आज 14 वर्षापासून प्रेरणा देत आहे. आज जनसेवा प्रतिष्ठान आपल्याला यावर्षी मदत करणार आणि त्यांनी आज जे 14 वर्षे जे आमच्यासाठी केले ते आज आम्हाला आज 14 वर्षाच्या नंतर सुद्धा आणि आज सुद्धा तेच दाखवून दिलं की पडत्या काळात सुद्धा आम्हाला जनसेवा प्रतिष्ठान, रवी भाऊ व मित्रमंडळानं कधी सोडलं नाही. असं सहकार्य त्यांचं राहावं हीच माऊली चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी या दिंडीचा 218 दिंडी क्रमांकाचा विनेकरी आहे. गेली 14 वर्षापासून रवींद्रजी खैरे साहेब यांनी आमच्या दिंडीतील संपूर्ण वारकऱ्याची व्यवस्था करत आहेत. त्यांची एवढ्या मोठ्या शहरात आमच्या खेड्यातल्या माणसाला ओळख पडण्याचे त्यांचे सहकारी मित्र असणारे जगदीश दवणे, त्याचे सहकारी मित्र आमच्या भागातले आहेत, खेड्यातले. त्यांच्याकडून एवढ्या माणसाची आम्हाला ओळख झाली आहे आणि त्यांच्या निमित्तानं आमची एवढ्या मोठ्या पुणे शहरात आमच्या एवढ्या दिंडीचा सत्कार चांगल्या प्रकारे व्यवस्था होत आहेत. खैरे रामकृष्ण हरी. मी वारकरी
या दिंडी सोहळ्यामध्ये भरपूर काही रवींद्र साहेब खैरे साहेब भरपूर व्यवस्था देतात आणि खूप काही व्यवस्था आणि पाण्याची असो जाग्याची असो. आता रात्री खूप जागेची अडचण होती, त्यांनी आम्हाला दुसरी एक हॉल तिकडे करून दिलाय. एवढे त्यांचं सहकार्य आहे. पहिलेपणापासून एवढं त्यांचं म्हणजे दिंडीवर आतोनात प्रेम आहे. आणि त्यांच्यासोबत दवणे साहेब, दवणे साहेबामुळं रवींद्र साहेब आणि रवींद्र साहेबामुळं दवणे साहेब अशी सहकार्याची जोडी आमच्या दिंडीला फार पूर्वीपासून सहकार्य त्यांचं मिळालं. आणि आमची नांदेड जिल्ह्यामधून येणारी दिंडी आहे आणि रवींद्र भाऊ आमच्या दिंडीसाठी 14 वर्षापासून सेवा करतात. सेवा म्हणजे राहण्यासाठी हाल, पाण्याची सेवा, बाथरूमसाठी सेवा, आरोग्याची सेवा, प्रत्येक सेवेमध्ये सहभागी घेऊन आमच्या दिंडीला अशी भरपूर मदत करते. आज गेली 25 वर्ष जनसेवा प्रतिष्ठान हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतंय आणि सातत्यपूर्ण काम करतंय. आणि ह्या याची जे संस्थापक आहे रवींद्र दिलीप खैरे, हा गेली वयाच्या 15 वर्षापासून मी त्याला ओळखतो. एका छोट्याशा वस्तीमध्ये खूप गरीब परिस्थितीमध्ये त्याची परवरिश झालेली आहे. आणि वयाच्या 15-16 वर्षापूर्वी मी पण सामाजिक कार्य ह्या भागातला तेव्हा मी 10 वर्षांनी मी त्याच्यापेक्षा वडील असेल. त्यांनी मला एक कल्पना सांगितली की मग आपल्याला आपल्या वस्तीमध्ये वह्या वाटपचा, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा उपक्रम करायचा आहे आणि तुम्ही मला स्पॉन्सर व्हाल का रोहित भाऊ. आणि ती त्याची पहिली सुरुवात होती आणि तिथून ती मुहूर्तवेळ त्यांनी रोवली आणि त्याला सामाजिक कार्याचा त्याचं मन खूप पवित्र होतं आणि त्या माध्यमाने त्यांनी जी सुरुवात केली आणि आज मी पाहतोय की आज 25 वर्षानंतर त्यांनी 25 वर्ष त्यांनी जी संस्था स्थापन केली त्या माध्यमाने त्यांनी विविध उपक्रम राबवले आणि त्या विविध उपक्रमा माध्यमांनी मी समाजाला काहीतरी देणं लागतो, एक सामाजिक बांधिलकी मानून आज गेली 14 वर्ष तो जो पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्याला गेली 14 वर्ष आमच्या घोरपडी भागामध्ये आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे की आमच्यातला एक कार्यकर्ता एक एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये काम करतोय आणि 500 लोकांना गेली 14 वर्ष सातत्याने राहण्याची, जेवणाची आणि सगळी सेवा, आरोग्याची, ह्या सगळ्या सेवा तो देतोय. आणि त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आम्हाला पण आनंद होईल की आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू. आणि मी त्या रवीला, म्हणजे आमच्या लाडाने मी त्याला रवीच बोलतो, तर मी त्याला निरोगी आनंदी आयुष्य लाभो, ईश्वरचरणी त्याच्या मनातील जेवढ्या इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण होत